आज आम्ही बनवणार आहे होममेड पिझ्झा. त्यासाठी पाहिजे पिझ्झा पास्ता सॉस, शेजवान चटणी, मेयोनीज, चीज, हे सॉस अमूलचे साधे क्यूब्स, चीजचे खूप सारा सॉस. त्यासाठी आपल्या सगळ्यांना हे कापून घ्यायचे ऑनियन, टोमॅटो, कॅप्सिकम आणि हे छोटे छोटे पनीर. सर्वात पहिले आपल्याला पॅन असा गरम करून पिझ्झा बेस घ्यायचा, मग केचप कापायचं, पिझ्झा बेस तव्यावर उठवायचा आणि त्याला थोडं दाबून घ्यायचं, गरम करायचे त्याला. सगळ्यात पहिला आपल्याला केचप टाकून घ्यायचे, मग पिझ्झा पास्ता सॉस टाकायचा आहे, मग शेजवान चटणी, मग मेयोनीज टाकायचं आहे. पॅनला स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडं पिझ्झा बेसवर. सगळ्यांना खूप छान प्रकारे पनीरमध्ये शेजवान चटणी टाकून घ्यायची, सगळ्यांना मिक्स करून घ्यायचे. एक एक पनीरला मिक्स करून घ्यायचं सगळीकडं. या प्रकारे सगळे असं करून घ्यायचं. पिझ्झा एक एक पनीर पिझ्झा उठवायचे सगळीकडं. आता ऑनियन आणि ते सगळं टाकून घ्यायचे, सगळं कॅप्सिकम ते सगळं एक एक ठेवायचं. फक्त आम्ही इथे एक एक ठेवतो, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कसं ठेवू शकतात. मोझरेला चीजला बारीक करून घ्यायचं. मोझरेला चीजला पिझ्झा थोडं थोडं दमन टाकायचे. अमूल क्यूब थोडं त्याच्यावर टाकायचं घासू घासू. आता त्याला पॅनवर टाकून गरम करून घ्यायचे. पिझ्झा कमी गॅसवर ठेवायचे, नाही तर करपून जाऊ शकतो. त्याला झाकून ठेवायचे. त्याला थोडं मधून उघडून बघायचे, नाही तर खाली चिटकू शकतं. 10-15 मिनटं ठेवायचे फक्त.